ना टीम केवाला संघ आज गोलंदाजी त्याच्या वाटेला जरूर आल्या, परंतु टॉस जिंकला होता कुशिवली संघाने आणि त्याच नंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा पूर्ण निर्णय कितपत चांगला साबित राहील हे पाहणं तितकंच गरजेचं. पहिला बॉल, जसा पहिला बॉल पडेल इथे टाइम अलर्ट केला जाईल. पहा दोन्ही संघ अगदी लक्ष असू द्या. पहिला बॉल समीर अगदी ब्लॉक मध्ये अगदी फक्त चांगल्या बॉलला सन्मान देणं हे फलंदाजाचं काम असतं, मात्र ते काम मात्र पूर्णपणे समीरच्या माध्यमातून केलं गेलंय. स्ट्राईक एंडवरती पाहतोय फलंदाज अनिलला पाहतोय. अगदी अनिलचा देखील विचार केला तर आज दिलीप भगत या संघामध्ये थोडासा काही कारणामुळे आज नसणाऱ्या पाहायला गेलं तर आज कुशिवली संघाचा देखील एक प्रमुख फलंदाज आज टीम मध्ये नाहीये, तरी देखील आज कुशिवली संघ आज तिथपर्यंतचा प्रवास कापून मात्र आज मालडुंगी ग्रामपंचायत मध्ये दाखल झाले. त्यांचं देखील स्वागत आहे. क्या बात आहे, ठॅप केलाय बॉलने, फिरकी अगदी घेतली आणि तिथे चकमा दिलाय. कडम्यांच्या बॉल चाललाय गोलीच्या वेगाने चौकारासाठी. अगदी पहिला ब्लास्ट त्याच्या बॅटमधून जरूर आलाय. अगदी नशिबाचा चौकार मी म्हणेन. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहा केवळ संघ टाइम अलर्ट आहे, पहा याच्याकडे लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं संपली नाहीये तर मग 38 सर्कलमध्ये अजून एक गडी आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या. थोडं स्पीडअप घ्या, अगदी कॉपरेट करा. नेक्स्ट बॉल अगदी बॅटच्या मधोमध मिड विकेटला शतरक्षक तैनात द्या. अगदी बॉल गॅदर करीपर्यंत ह्या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2च्या मदतीनं धावफलकावरती धावा पाहिल्या गेल्या तर धावा बनल्या गेल्यात 7 धावा धावफलकावरती. अद्यापही काही चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे, परंतु गोलंदाजी अद्यापही मी म्हणेन चांगली आहे. अगदी कुठेतरी या शतरक्षकांना साथ देणं गरजेचं राहील. टीम केवळ संघाच्या बाजूना पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती महेशला पाहतोय. जरूर त्याच्या गोलंदाजी मार्कवरती असताना एक चौकार देखील आलाय. प्रत्येक बॉल वरती मात्र इथे फील्ड चेंज केली जाते. पाहायला गेला तर मग पहा केवळ संघ थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. पहा अगदी पाहायला गेला तर मग टाइम अलर्ट आहे प्रत्येक सामन्याला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज फलंदाजी मार्क वरती आहे. अनिल क्या बात आहे, हा बॉल डॉट आलाय. जेवढे बॉल डॉट होतील तेवढं प्रेशर मात्र फलंदाजावरती क्रिएट केला जाईल. परंतु आज या स्पर्धेचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा रमला जातोय. अगदी पाहायला गेले तर आदिवासी समाजाची हे स्पर्धा अगदी फार चांगलीरित्या इथे ठाप करायचा होता. अगदी वेग सुरेख होता. त्या वेगाचा पूर्ण फायदा उचलायचा होता या फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. त्याचं उदाहरण म्हणजे अद्यापही समीरचा विचार केला तर पहिला बॉल स्ट्राईक एंडवरती खेळला होता. त्याच नंतर विचार केला तर अद्यापही नॉन स्ट्राईकला उभं करण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलं. सुरेख चोख बजावलाय. क्या बात आहे, पल्लू शॉट आणि पाहायला गेलं तर क्या बात आहे, अगदी बॉल हाताला चिपकला की काय असं दर्शवलं इथे. पहा अगदी उलट्या साईडनी रनअप घेतलं होतं बॉल गॅदर करण्यासाठी, परंतु नशिबाने मात्र अलगद मात्र हातामध्ये चेंडू जाऊन विसावला आणि पहिला ब्रेक थ्रू टीम केवळ संघाच्या बाजूने. पहिला धक्का टीम कुशिवली संघाला. अनिल बॅक टू द डगआउट. शेवटच्या बॉल वरती मात्र या फलंदाजाला घरचा रास्ता दाखवला आणि पाहिला गेला तर मग पहिला ब्रेक थ्रू जरूर निर्माण झाला. चला केवळ संघ टाइम अलर्ट आहे, लक्ष ठेवा, कारण पाहिलं गेलं तर अद्यापही 2 षटक क्लिअर करायचे आहेत 15 मिनिटाच्या आत. पाहिलं गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती
नवीन गोलंदाज प्राचारित केला जाईल. गोलंदाज सुक्रियाला पाहतोय. सुक्रियाचा विचार केला तर सरपंच उपसरपंच या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहिली होती. परंतु आज दुसऱ्यांदा या मैदानाच्या आतमध्ये चांगली कारकीर्द राहील का त्याच्या माध्यमातून ते पाहणं तितकंच गरजेचं राहील. परंतु आज फलंदाजी करत असताना कुशिवली संघ आज त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मात्र त्या समीरला पाहतोय स्ट्राईक एंडवरती. जरूर पहिला बॉल पेस केल्यानंतर दुसऱ्या षटकावरती मात्र स्ट्राईक एंडवरती उभा आहे. त्याचं जिवंत उदाहरण केली जाणारी चांगली गोलंदाजी केली होती जरूर. परंतु जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल त्याचं उत्तर मात्र समीर या फलंदाजाला दाबा लागेल. क्या बात आहे. अगदी जवाब इथे काय घडलं, अगदी बॅटचं इनर एज लागलं होतं आणि बॉल एसटीला जाऊन आदळला बॅटलं. अगदी पाहायला गेलं तर दुसरा धक्का अगदी टीम कुशिवली संघाला पाहायला गेलाय. दोन गडी बाद झाल्या. प्रथम अनिल बाद झाला, त्याच्यानंतर समीर बाद झाला. असे दोन प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढण्याचं काम मात्र टीम केवाले संघाने त्या अचूकरित्या दर्शवलं गेलं आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज. अगदी पाहायला गेलं तर अगदी शांत रीतीने मैदानाच्या आतमध्ये या दोन संघादरम्यान मॅच पाहिली जात्या. पाहायला गेला तर आज या स्पर्धेचा तिसरा नाईटचा दिवस आज खऱ्या अर्थाने उजाडला आणि आज ह्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना. अगदी पाहायला गेलं तर खूप जलद सामने खेळवले गेले. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर प्रत्येक संघासाठी टाईम अलर्ट आहे आणि इथं पाहिलं गेला तर 2 हात कवायत केली गेली पंचाने. वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू 8 धावा धावफलकावरती लागल्या गेला. दुसरं षटक चालू असताना पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी जरूर केली होत्या. त्यानंतर एक विकेट देखील प्रदान केली होत्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली त्याने सुक्रिया गोलंदाजीने चांगला विकेट प्रदान केला आणि पाहिलं गेलं तर अपील उत्साह कमी होता आणि विश्वास देखील कमी राहिला गेला. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर लेगबाईच्या स्वरूपात इथे सिंगल धाव कन्वर्ट होईल. सिंगलच्या मदतीने पाहिलं गेलं तर धावा जोडल्या गेल्यात 9 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती नवीन खंबे फलंदाज पाहतोय आपण महेशला पाहतोय. अद्याप एकही बॉल पेस केला नाही परंतु सुक्रियाच्या बॉलवरती अगदी प्रहार केलाय. मिड विकेटला बॉल क्लिअर केलाय. सीमा पार आल्या आल्यास त्याच्या बॅटमधून षटका. क्या बात आहे. अगदी शांत बसणार नाहीये. जरूर 2 फलंदाज प्रमुख फलंदाज बाद झाल्या. त्याच नंतर अगदी प्रेशर आणू द्यायचा नाहीये फलंदाजी करत असणं आपल्या टीमवरती. मात्र ती जिम्मेदारी ह्या फलंदाजाने आपल्या खांद्यावर घेतली गेली. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 15 धावा धावफलकावरती. फलंदाजी करत असताना महेशच्या बॅटमधून बिग ब्लास्ट पाहायला मिळाला. त्याच नंतर फुलटॉस चेंडू तिथे शतरक्षक जरूर चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली. अगदी चित्त्याच्या वेगाने दुसरी धाव कंप्लीट केली गेली. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर धावफलक पुढे सरसावत जाईल. 17 आकड्यावर अशुभ आकड्यावरती येऊन पोहोचलाय. अगदी 17 हा आकडा फार अशुभ असतो. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर सुक्रिया गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. क्या बात आहे. फलंदाजी करत असताना ते चुक्या
इथे दर्शवल्या जातात टीम केवळ संघाच्या बाजूने आणि पाहिला गेला जसा झेल सुटला तशा त्या बॉलवरती 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. 2 धावेने अगदी परिणाम होईल धावफलकावरती. धावा लागल्या गेल्यात 19 धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर झेल टिपायचा होता. झेल कुणाचा सोडलाय? महेश या फलंदाजाचा, ज्याच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 2 बॉलवरती लगातार गुड बिटवीन द विकेट अशा 2-2 धावा प्रत्येक बॉलवरती काढण्यात यश आलंय. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे झेल सोडली गेली. फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू अगदी मिश्रण केलं होतं. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकाच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर धावफलक थोडंसं पुढे सरकला गेलाय. धावफलक 19 धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यात येईल. सुरेश या गोलंदाजाकडे अगदी तिसरं षटक फेकलं जाईल. अगदी पाहायला गेलं तर संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवलाय खरा, परंतु विश्वास इथे थडा जाऊ देणार का हा गोलंदाज? पाहायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय, मनोजला पाहतोय. अद्याप एकही बॉल फेस केला नाहीये, परंतु गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्जा. क्या बात आहे. अगदी पॅड वरती चेंडू आदळला. अगदी पंचांनी हरला. अगदी चौथ्या टंबावरनं जाणारा बॉल होता, परंतु पंच लेग बायचा का? यस, लेग बायचा. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक अगदी थोडंसं पुढं सरकलंय 20 या आकड्यावरती. अगदी चला टाइम अलर्ट आहे पहा. अगदी विचार केला तर अद्यापही पाहिलं गेला 3 षटक, तिसरं षटक मात्र हाताळत असताना पाहतोय आपण. अगदी बॅटचं लिडिंग एज फटका फसला गेलाय. एसटी रक्षकाच्या माध्यमातून असणाऱ्या फलंदाज क्रमांक 3 बाद होईल टीम कुशिवली संघाचा. मनोज बॅक टू द डगआउट. महेश बाद झाला. त्याची जागा सवरेल नवीन फलंदाज, नवीन बॅटर क्रीज वरती दाखल झालाय जगदीश. तिसरं षटक चालू असताना अद्यापही विचार केला धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती. अगदी ब्लॉक मध्ये टाकलाय बॉल. अगदी बॉलला खोदून जरूर काढलाय, परंतु सिंगलच धाव मिळेल कारण शतरक्षण लाजवाब राहिला. अद्यापही विचार केला तर थर्डमॅनच्या दिशेला जे झेल टिपला होता ना, कॅच ऑफ टुर्नामेंट, क्या बात आहे. चांगला झेल टिपला होता, तिथून मात्र थोडासा खेळ संतावला गेला. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 3 गडी बाद झाल्या. धावफलकाचा विचार केला तर धावा 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक बॉल जडमध्ये टाकण्याचा पूर्ण प्रयत्न अगदी फलंदाजाला रोखून ठेवलं जात आहे. कोणताही बॉल मारू देत नाहीये गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सुरेशला पाहतोय. पुन्हा एकदा फुलटॉस अगदी फ्लिप केला होता, परंतु एसटी रक्षकाच्या माध्यमातून मागे चुक्या होत आहेत. अगदी झेल हा देखील जमिनीला दान झाला. साधा सोपा झेल अगदी सहजरित्या कलेक्ट करायचा होता, परंतु चुक्या. अगदी चुक्यावर कितपत महागडं ठरेल, या झेल कितपत महागडा ठरेल ते पाहणं तितकंच गरजेचं राहील. स्ट्राईक एंडवरती मनोजला पाहतोय. अगदी जरूर क्रीजवरती टिकून आहे, परंतु इथे फटका सुरेख आहे. चेंडू कलेक्शन देखील तितकाच सुरेख आणि उचली फेकीपर्यंत. फक्त ह्या बॉलवरती देखील सिंगल धाव मिळेल. 3 षटकं संपली गेल्या. 3 षटकाचा वादळी खेळ संपला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर फक्त 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारा षटक क्रमांक 4 असेल. अगदी 4थ्या षटकावरती कुठेतरी हाणामारी करावी लागेल टीम कुशिवली संघाला. विचार केला केवळ संघाकडे गोलंदाजी फार तितकीच आहे, परंतु फलंदाजी करत असताना या टीम्स मध्ये चांगले फलंदाज देखील आढळले जातात. परंतु कुशिवली संघाला विचार केला तर कमीत कमी 40 ते 45 धावेचं टार्गेट सेट करावं लागेल.
सध्याच्या घडीला धावफलकाचा विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात फक्त 23 धावा धावफलकावरती आहे. 18 चेंडू फेकले गेलेत आणि फक्त 23 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 4 हाणामारीचं षटक, कुतवा कुतवीचं षटक. पा पहिला बॉल पेस करेला. हाफ ट्रॅकर चेंडू, क्या बात आहे. हाफ ट्रॅकरवर फुल फुल करायचा होता, परंतु पंचाने अवांतर धाव घोषित केले गेले. अगदी वाईडलाईनच्या बाहेरून गेला चेंडू. त्या अनुषंगाने ह्या बॉलवरती मिळतील वाईट प्लस 1 रन, अशा 2 धावा. धावफलकाचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप मी म्हणेन कुठेतरी 20 या आकडा मात्र ओलांडला जरूर आहे, परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळी चांगली साकारावी लागेल. इथे ब्लॉक मध्ये टाकलाय. अगदी शतरक्षक धावला गेला इथे, डायरेक्ट हिट आणि थ्रो देखील अचूक. गडी क्रमांक 4 बाद होईल टीम कुशिवली संघाचा. क्या बात आहे. चला, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, केवळ संघ लगेच शतरक्षण सजवून घ्यायचा आहे. येस, शॉर्ट रन आहे बाईक. एकही धाव नसणार आहे ना? येस, एकही धाव नाही आहे. इथे पाहायला गेलं तर अद्यापही विचार केला तर 13वा महिना दुष्काळ चालू झालाय कुशिवली संघाच्या बाजूने. पाहायला गेलं तर 2 धावेचं पॅनलाइज देखील केलं गेलं आणि पाहिलं गेलं इथे मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 धावा होत्या तिथे एकही धाव कन्वर्ट केली गेली नाही. याचा अर्थ विचार केला तर कुठेतरी निश्चितच 13व्या महिन्यात दुष्काळ पडलाय. अगदी पाहायला गेलं तर 2 चेंडू फेकले गेले, 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगदी 4 चेंडू कशा रीतीने फेकले जातील. अगदी हा देखील बॉल अगदी वेग सुरेख वापरलाय. अगदी नवीन फलंदाजावरती अगदी आक्रमक गोलंदाजी केली जाते. एकही मोठा फटका मारू देत नाही या गोलंदाजा. ओके, हा बॉल वाईड लाईनच्या बाहेरून जाणार आहे. अगदी पाहायला गेलं तर वेग सुरेख होता, परंतु नियंत्रण नव्हतं या बॉलवरती. नियंत्रित गोलंदाजी जरूर केली जाते, पण एखाद्या बॉलवरती नियंत्रण करता येत नाही. त्या अनुषंगाने धावफलकावरती धाव जोडली जाईल. 26 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे, परंतु मिड ऑफला इथे शतरक्षक तैनात होता. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तरी धावचीतची संधी जरूर होती आणि डायरेक्ट हिट देखील केलं होता. आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावेत कन्वर्ट केले गेल्या. पहा, अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरूर मोठाले फटके येत नाही, परंतु प्रत्येक बॉलवरती रन्स घेणं हे महत्वाचं राहील. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 29 धावा धावफलकावरती. अगदी निर्णायक स्थितीमध्ये जाऊन पोचेल का टीम कुशिवली संघ? पाहायला गेलं तर काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. अगदी मनगटी ताकदीचा उपयोग जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी बॅट आणि बॉलचा संपर्क अचूकरित्या कव्हर झाला तर मग बॉल सीमा पार होईल यातील मात्र शंका नाहीये. परंतु गोलंदाजी तितकीच चाणक्य पद्धतीने केली जाते. क्या बात आहे. फटका सुरेख आहे, परंतु शतरक्षक अगदी चेंडूला गॅदर करीपर्यंत इथे थ्रो जरूर केलाय, परंतु काय करताय पहा. येस, इथे पंच, फलंदाज बाद. पाहायला गेलं तर सिंगल धाव देखील घेतली जाईल का? धावा किती पंच? एकच धाव आहे. पाहायला गेलं तर कुठेतरी फलंदाज डायरेक्ट टर्मला आदळला पा. त्या अनुषंगाने फलंदाज बाद देखील झाला आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर थोडीशा रन्स मध्ये कपात केली गेली. अगदी पाहिलं तर धावफलक पुढे सरसावलं गेलंय 30 या आकड्यावरती.
येस, इथे षटक क्रमांक चौथं देखील संपलंय. 4 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर फक्त धावफलक हल्लं गेलाय 30 या आकड्यावरती. येणारे बॉल्स असतील 24 आणि रन्स बनवायच्यात 31 धावा. अगदी पाहायला गेलं तर शांत पद्धतीने खेळवले जाणारे सामने ह्या आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला कुशिवली संघ तर दुसऱ्या बाजूला केवाले संघ, असे दोन संघादरम्यान जरूर फर्स्ट इनिंग हा ब्रेक झाला गेलाय आणि फलंदाजी करत असताना टीम कुशिवली संघाने टार्गेट सेट केलाय. येणारे बॉल्स असतील 24 आणि रन्स बनवायच्या 31 धावा. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आम्ही खेळून एका बाजूला वाघाचवाडी संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करेल मोठी दामनिया पप्प्या पारदीचा संघ. चला दोन्ही संघाच्या संगणक यायचंय लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल बा. इनिंग ब्रेक सुद्धा झालाय त्या अनुषंगाने हा पा आणि दुसऱ्या फेरीत जो संघ जास्त रन्स बनवेल त्या संघाला इथे बाय दिली जाईल. अगदी संघाचे संगणक लक्ष असू द्या. चला धामणी संघाचा संगणक आणि वाघाचवाडी संघाचा संगणक दोन्ही संघाचे संगणक यायचे लगेचच मुख्य व्यासपीठावर. पप्प्या पारदी आपला एखादा प्लेअर पाठवायचा टॉस साठी. चोवीस बॉल आणि 31 धावा बनवायच्या 24 बॉल मध्ये टीम. चला केवाळे संघ ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या आणि त्याच्यामध्ये 2 धावेचं पॅनलाइज देखील ऍड केलं जाईल. जसं शेवटचा बॉल संपेल पहिल्या ओव्हरचा तेव्हा त्या 2 रन्स ऍड केल्या जातील. किसनजी डुमने बरोबर आहे ना? राईट. चला चला गेम ऑन करायचा. अगदी 24 बॉल मध्ये रन्स बनवायच्या 31 धावा. त्याच्यामध्ये 2 पॅनल्टीच्या धावा कपात केल्या जातील. तर येणारे बॉल्स असतील 24 आणि रन्स बनवायच्यात 29 धावा. चला नेक्स्ट मॅच इथे टॉस केला जाईल. एका बाजूला मोठी दामणी आणि त्याच्या विरोधात फाईट करेल टीम वाघाचीवाडी संघ. पहिला बॉल अगदी फेस केला जाईल सुकुऱ्याच्या माध्यमातून. पहिला बॉल अगदी हेलिकॉप्टरने सजवायचा होता परंतु पंच आमच्याकडे वळून सांगतील इट इज अ खराब चेंडू, वाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू. अगदी पहिला नासका बॉल टाकला गेलाय. अगदी संघाचा श्री गणेश देखील झालाय टीम केवाळे संघाच्या बाजूने. यस, इथे टॉस जिंकलाय वाघाचवाडी संघ आणि निर्णय लगवायचाच कलवायचा. अशोकजी वाघ, हेमंत एंटरप्राइजेसचे ऑर्गनायझर. हॅलो.
त्यानंतर मुख्य मान्यवरांचं शिवबागमन होतं आदरणीय गणपतदादा बारगडा. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आदिवासी पत्रकार आणि त्यांच्या सुमेत खऱ्या अर्थानं आपण पाहतो माडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ज्यांना होण्याचा भाग्य लाभला आदरणीय जयवंतदादा बसमा. दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू अमोल. अगदी अमोल वीरचा देखील आज संघ मात्र दुसरा फेरीत दाखल झालाय. त्यांचे देखील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. परंतु काय बाद आहे, अगदी रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. अगदी समीरचा विचार केला तर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज फार वेगवान आहे. अगदी त्याच्याकडे वेग पाहिला तर अगदी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने हाताळली जात्या. परंतु आज समीकरण एकदम छोटा असल्या कारणामुळे कुठंतरी चांगलं षटक टाकावं लागेल. वा क्या बात आहे. अगदी पाहायला गेलं तर पहिला बॉल जरूर वाईट आला होता. त्याच नंतर ब्लॉकमध्ये एक चेंडू टाकला. त्याच नंतर अगदी लेंथ बॉल ठेवला गेला आणि बॉल देखील निर्धावची सांगता झाली गेली. येणारे बॉल्स होत्या 24, त्याच्यामध्ये बनवायच्या होत्या 29 धावा. अगदी समीकरण पाहिलं तर चांगले शेंडू कॅरी केले जातात मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. अगदी बॅट्स आणि बॉलचं समीकरण फार सुरेख जुळलं आणि थर्ड मॅचच्या दिशेला बॉल रवाना झाला चौकाराच्या साहाय्याने. धावफलकाचा विचार केला 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अगदी पहिला चौकार आहे. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांचं शिवबागमन खऱ्या अर्थानं आपण पाहतो राजकीय क्षेत्रामध्ये आवाजाची बुलंद तोप म्हणून सातत्यानं ज्यांना आपण पाहतो शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते खऱ्या अर्थानं आदरणीय जयवंतदादा बसमा माडुंगे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि त्यानंतर त्यांच्या सोबतीला आदरणीय गणपतदादा बारगडा. मात्र त्यांचे शुभागमन दोन्ही मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनसेपूर्वक सरचे स्वागत. साईनाथ ग्रामस्थ मंडळ दोदाणी अजित दोदाणी चषकामध्ये साहेब आपलं मनसेपूर्वक सहर्ष स्वागत. अद्यापही विचार केला तर षटक क्रमांक 1 बॉल आहे का? पहिला बॉल वाईट आला होता. त्याच्यानंतर दुसरा बॉल चौकार आला होता. तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवरती चौकार आला होता आणि 6व्या बॉलवरती सिंगल धावा लिहावा. त्याच्यामध्ये एक वाईट देखील आहे. अजूनही पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ पेंडिंग आहे. धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 1 मिनिट थांबायचंय पहा. स्ट्राईक रोटेट करायचे पहा. सिंगल घेतली का? येस. पाहायला गेलं तर थोड्याशा चुका होत आहेत पहा. दिलगिरी व्यक्त करतोय. शेवटचा बॉल असणाऱ्या ह्या बॉलवरती एखादा बिगिट की एखादा विकेट अगदी सांगून जाईल. अगदी चित्र जरूर त्याच रीतीमध्ये सापडलं होता. परंतु नोमॅन्स लँडमध्ये चेंडू दाखल झाला आणि त्या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावत जाईल. 11 आकड्यावरती बॉल्स असतील. येणारे बॉल्स असतील 18 आणि धावा देखील बनवायच्या 18 धावा. अद्यापही पहिलं षटक संपलं गेलं समीरचा. अगदी चांगल्या रीते फेकले जरूर होता. त्याच्यामध्ये 2 चौकार 1 व्हाईट अशा रीतीने पाहायला गेले तर धावफलक 11 या आकड्यावर जाऊन पोचलाय. अगदी विचार केला तर संघाचं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज मनोजला पाहतोय. चला गेम स्टार्ट करायचा आहे. षटक क्रमांक 2. अगदी बॅटच्या मधोमध समीकरण जुळलं नाही आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर सिंगल धाव कंप्लीट झाली गेली आणि फेकी सुरेख. त्याच नंतर बॉल ह्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. की मग केवळ संघाला माहिती आहे सिंगलने जर धावा येत असतील तरी देखील अगदी रनांचा मात्र इथे वोक थांबणार नाही आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी
कुशिवली संघाला विचार करावा लागेल. जर सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर कुठेतरी चांगली गोलंदाजी कुठेतरी विकेट घ्यावा लागतील. विकेटचं पतन अद्यापही करावे लागतील. इथे काय घडलंय, स्टेट अँड विसेप मध्ये सेफ झोन मध्ये चेंडू रवाना झाला होता. त्याच नंतर फटका देखील सुरेख होता, परंतु इथे जाळ रचलं होतं या फलंदाजासाठी. त्या जाळ्यामध्ये मात्र हा फलंदाज फसला गेलाय. पहिला ब्रेक थ्रो टीम कुशिवली संघाच्या बाजूने. 14 धावा धावफलकावरती अद्यापही जोडल्या जरूर गेल्यात. चला कुशिवली संघ टाइम अलर्ट अगदी 15 मिनिटामध्ये 3 षटकं कव्हर करायचे आहेत. आणि तेच पाबंदी देखील फलंदाजी करत असताना केवळ संघाला देखील असेल, कारण येणारे बॉल्स असतील अद्यापही विचार केला तर 17 धावेची गरज आहे. पाहायला गेलं तर जरूर 2 धावेचं पॅनलाइज जरूर केलं होतं कुशिवली संघाला, परंतु त्याचा फरक पडणार आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं राहील. अद्यापही विचार केला गोलंदाजी ट्रॅकवरती अद्यापही चांगली गोलंदाजी केली जाते. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय, परंतु इथे पुन्हा एकदा बॅटचं लिडिंग एज बॅक टू बॅक तू चल मैं आया असती स्थिती मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगली जाते. टीम केवाले संघाची पाहायला गेलं तर सुक्रिया बाद झाला, त्याच नंतर महेश बाद झाला. असे 2 प्रमुख फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम मात्र कुशिवली संघाने त्या अगदी व्यवस्थितरित्या चोख बजावला. नवीन फलंदाज इन झालाय, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज संदीप. थोडं रनअप मध्ये जायचं बा संदीप फलंदाज. अगदी पाहायला गेलं तर शेवटची मॅच आजच्या या पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्या भेटीस आली. एका बाजूला पाहतोय अगदी टार्गेट सेट झालं होतं 31 धावेचं, त्याच्यामधून 2 धावेचं पॅनलाइज कपात केलं गेलं. त्याचनंतर टार्गेट उरलं गेलं होतं. याने बॉल होत्या 24 आणि रन्स बनवायच्या होत्या 29, परंतु आज कुशिवली संघ जरूर पॅनलाइज होऊन सुद्धा पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फार सुरेख केली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना लागणारे 2 धक्के टीम क्या बात आहे. बॅटचं लिडिंग एज डायरेक्ट हिटची नामी संधी, परंतु इथे फलंदाज सेफ झोन मध्ये पाहायला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातील, 15 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला 16 धावेची गरज आहे. अगदी दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज ट्रॅक वरती मनोजला पाहतोय. अद्यापही मी म्हणेन चांगली गोलंदाजी जरूर केली, परंतु ह्याच रीतीची गोलंदाजी देखील करावी लागेल शेवटच्या बॉल पर्यंत. इथे फक्त टॅप केलाय, अगदी शतरक्षक तैनात द्या चेंडूला गॅदर करीपर्यंत 2 बाउन्स गॅदर जरूर केलाय. अगदी फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर मग धावा लागल्या गेल्यात 16 धावा धावफलकावरती. अद्यापही पाहायला गेलं तर संत गतीने जरूर खेळ चालवला गेलाय टीम कुशिवलीच्या बाजूने. अगदी मोठाले फटके मारू देत नाही गोलंदाज मनोज. अगदी विचार केला तर काही चेंडूचा खेळ अजून अद्यापही पेंडिंग आहे. अगदी विचार केला तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. संदीप क्या बात आहे, झड मध्ये टाकलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा लागल्यात फक्त 16 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. मनोजचा देखील विचार केला तर गोलंदाजी फार सुरेख राहिली होत्या. त्याचनंतर पहिला बॉल एक सिंगल धाव आली होती, त्याच्यानंतर 2 लगातार 2 बॉलवरती 2 विकेट प्रदान केल्या होत्या. त्याच्यानंतर 4था बॉल सिंगल, 5वा बॉल सिंगल, त्याचनंतर शेवटचा बॉल 0 राहिला. आणि त्याच अनुषंगाने पाहिले गेले तर धावफलक पुढे सरसावलं गेलंय 16 या आकड्यावरती. आता मात्र येणारे बॉल्स असतील 16 आणि 12 बॉल्स आणि 15 धावेची गरज. अगदी सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे, कारण टार्गेट 29 धावेचं लागलं होतं. त्याच्यानंतर 12 चेंडू हाताळल्या, 12 चेंडू माग्या, फक्त 16 धावा खर्च केल्या टीम कुशिवली संघाने. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सागर. हे षटक निर्णायक राहणाऱ्या. अगदी ह्या षटकामध्ये चांगला बोलबाला केला गोलंदाजी मार्कवर असताना,
मग मात्र इथे कमबॅक करेल टीम कुशिवली संघ, परंतु कमबॅक करून देईल का टीम केवाळ संघ फलंदाजी करत असताना. पहिला बॉल अगदी फुल टॉस वरती फुल टोल, अगदी बॅटच्या मधोमध समीकरण. बॉल चाललाय मिड विकेट क्लिअर करत फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू बिलॉंग झालाय. षटकार. क्या बात आहे. ज्या फटक्याची नितांत गरज होती केवाळे संघाला तो फटका मात्र फलंदाज मंगल्याच्या बॅट मधून पाहायला गेला. अगदी फुलटॉस चेंडूवर फुल पनिशमेंट मिळाली गेली षटकाराच्या माध्यमातून. हा देखील बॉल त्याच रिझन मध्ये अगदी पंचाने पाहिलं गेलं तर हाईट फॅक्टर जास्त होतं आणि पंचाने इथे नो घोषित केला गेला. धावफलकाचा विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 23 धावा धावफलकावरती. अद्यापही फ्रीडची नामी संधी असणाऱ्या कुठेतरी ह्या गोलंदाजाने केलेल्या चुका मात्र संघासाठी फार दुःखद ठरतायत की काय. पाहायला गेलं तर थोडंसं समीर गोलंदाजाला कान मंत्र देत असताना थोडंसं कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी असे कान मंत्र निश्चितच दिले असतील. परंतु गोलंदाज ट्रॅकवरती मंगल्याला पाहतोय फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून चांगले फलंदाजी पाहायला मिळाली. हा देखील बॉल त्याच रिझन मध्ये अगदी वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू पाहतोय. अव्वांतर धावेन धावफलक पुढे सरसावत जाईल. धावफलक 24 धावा धावफलकावरती. अगदी पाहायला गेलं तर स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय विलासजी चौधरी. अगदी पाठीचा कण संबोधला जातो अशा स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय त्यांना. अगदी गेले सातत्याने 3 रात्र आज खऱ्या अर्थाने एकाच ठिकाणी स्तब्ध राहून मात्र स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्याच नंतर फटका लाजवाब होता. त्याच नंतर फटका सुरेख होता. त्या अनुषंगाने पाहिले गेले तर फक्त सिंगल धाव येईल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 26 धावा 25 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. आधी विचार केला होता कुशिवली संघ थोडा कमबॅक जरूर करेल, परंतु इथे घडलं गेलंय. पाहायला गेलं तर ह्या बॉलवरती देखील सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना असं वाटलं होतं हा गोलंदाज थोडंसं आपल्या संघाला कमबॅक करून देईल, परंतु पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला आणि त्याच नंतर नो बॉल देखील आला होता. त्याच्यानंतर आक्रमक खेळी टीम केवाळेच्या बाजूने झाली गेली. कुठेतरी थोडासा प्रेशर मध्ये ह्या गोलंदाजाला टाकलं गेलं. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुल टॉस चेंडू अगदी फटका फसला गेलाय. एलिव्हेशन कमी विकेट क्रमांक 3 बाद होईल. बॅक टू द डगआउट. आता मात्र थोडस प्रेशर निश्चित रिलीज केलं गेल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर नवीन बॅटर इन होईल मैदानाच्या आतमध्ये सुरेश. अद्यापही विचार केला तर मग धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा. येणाऱ्या अद्यापही काही चेंडूचा खेळ बाकी आणि रन्स बनवायच्यात 5 धावा. आठ बॉल आणि 5 धावेची गरज आहे. अद्यापही विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 29 धावेचं टार्गेट इथे केलं गेलं होतं. येस, इथे पंच वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे. धावफलकाचा विचार केला तर मग 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर अद्यापही खेळी साकारत असताना खराब फेकी पाहायला मिळते. अगदी असं वाटलं होतं 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आमचा स्कोरर मित्र आहे ना, बॅटच्या मधोमध झेल टिपायचा आहे, परंतु झेल जमिनीला दान झालाय. इथे डायरेक्टची नामी संधी, परंतु काय घडलंय जे नशिबाला आजमावायचं नाहीये ते नशीब मात्र केवळ संघाच्या बाजूने. आज पाहायला गेलं तर 2 झेल सुटल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर थोडस
कुशिवली संघ अगदी सामन्यापासून फार लांब राहतोय. अद्यापही विचार केला तर 2 धावेची गरज आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामागचा. तिसरं षटक हाताळत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावेची गरज आहे अद्यापही. येस, इथे फुलटॉस चेंडू अगदी हलक्या हाताने कट केलाय आणि पाहिलं गेलं तर मग ह्या बॉलवरती विकेटची संधी आहे आणि इथे विकेट देखील प्रदान केला जाईल. संदीप बाद झालाय. अगदी षटक क्रमांक तिसरं देखील संपलाय आणि 3 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा बनल्या गेल्यात 30 धावा धावफलकावरती. 1 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला कुशिवली संघ कॉपरेट करायचा. ऋतिक नवीन फलंदाज हिन झालाय. नेक्स्ट मॅच तयार राहायचं. वाघाचवाडी संघ आणि मोठी धामणी पप्प्या पारधीचा संघ, दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली सेना घेऊन तयार राहायचा. त्याच नंतर आमच्या साथी समालोचक आम्हाला जॉईंट होतील. नानू सरांना थोड्याच वेळात आम्ही मायक्रोफोनवरती जॉईंट करू. निश्चितच अमोलचे वीर देखील आहेत, परंतु आज त्यांची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाईल. चला कुशिवली संघ शतरक्षण सजून घ्यायचं. 6 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल. अगदी पहिला बॉल डॉट आलाय. अगदी मिडल षटक टाकलं जाईल का? अगदी 5 बॉल मध्ये 1 धाव बनली जाईल की रोखल्या जातील अशा पाहिलं गेलं असे बरेचसे विक्रम मात्र आपण टेनिस विश्व जगतामध्ये पाहिले गेलेत, परंतु आज हे विक्रम आज या भूमीवरती होईल का? येणारे 5 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. अद्यापही 5ही बॉल डॉट केल्या तर मग गणित बुकामध्ये हा सामना नोट होईल, परंतु इथे काय घडलंय? फुलटॉस चेंडू त्यावरती पनिशमेंट. विजयी फटका षटकाने नगरला गेलाय आणि आमच्या साथी समालोचक आम्हाला जॉईंट होतील. येस, नानू सर यायचंय पा. हॅलो, तोपर्यंत आम्ही सन्मान सोहळ्याकडे वरतोय पहा. आज खऱ्या अर्थानं मान्य श्री गणपत दादा वारगडा, पत्रकार, आदिवासी सम्राट या नावाने ओळखले जाणारे अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व, त्या साहेबांना आम्ही इन्व्हाइट करू आपल्या